यवतमाळ के नेर तहसील की अंजती पारदी बेड़ा में 4 माह की बच्ची हीरा भोसले की संदिग्ध परिस्थितियों में मौत से सनसनी फैल गई। परिजनों का आरोप है कि नियमित टीकाकरण के कुछ घंटों बाद बच्ची की मौत हुई, जबकि स्वास्थ्य विभाग ने टीके से मौत की आशंका से इनकार करते हुए कहा कि उसे शिविर में टीका लगाए गए अन्य सभी बच्चे स्वस्थ हैं। अधिकारियों के अनुसार मौत के वास्तविक कारण का पता पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही चल सकेगा। फिलहाल मामले की जांच जारी है। सकाळी शाळेमध्ये प्राथमिक मराठी शाळेमध्ये नेलं गेलं आणि त्यांना लस दिली। लस दिल्यानंतर मग 4 वाजतामध्ये त्याच्या आईवडिलांना माहीत पडलं आणि मला पण माहीत झालं। मग मला माहीत झाल्यावर मी सगळ्यांना फोन केले, साहेब असं घडलेलं आहे सकाळपासून आणि एकच आमची मागणी आहे, शासनाने वारंवार आमच्यात बळी घेण्याची जबाबदारी आहे आणि शासनाने अजूनही आमचं लक्ष का दूर आहे बा, कारण आम्ही 10 वाजतापासून इथून बसून आहे। पोलीस स्टेशनला माहीत दिलं, डॉक्टरना माहीत दिलं, तहसीलदाराला माहीत नाही का? सगळ्याला आम्ही सूचना दिल्या। मागं असंच एक प्रकरण घडलं माझ्या हलगीच्यामुळे आणि शासनाच्या हलगीच्यामुळे किती बळी घ्यायची, माझे हे म्हणणं आहे। आणि तहसीलदाराला माहिती आहे की सकाळी त्यांना लस दिल्यामुळे असा संशय आहे आणि आम्हाला अंधारात काही माहीत नाही आणि आम्ही जर B-सेक्शुअल असल्यामुळे आम्हाला माहीत पडलं नाही अंधारात। आमची मागणी एक आहे की साहेब शासनाने तहसीलदारांनी यावं आणि त्या चिमुकल्याचा PM करावी अशी विनंती करतो। ओके। हीर मच्छेंद्र भोसले ही 4 महिने 17 दिवसांची मुलगी आज दिनांक 7 जुलै रोजी तिचा मृत्यू झालेला आहे आणि रात्री झोपेतच हा मृत्यू झालेला आहे। काल आम्ही तिथे लसीकरण सत्र आमचं होतं आणि त्या ठिकाणी 10 बालकांना लस देण्यात आली, तसेच 4 गरोदर मातांना पण तिथे तपासणी आणि लसीकरण करण्यात आलेलं आहे। आज प्रत्यक्ष भेट दिली असता सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेट दिल्या गेली आणि लाभार्थ्यांची चौकशी केली असता किंवा प्रत्यक्ष पाहिलं असता कोणत्याही लाभार्थ्याला या व्हॅक्सिनेशनमुळे त्रास झालेला नाही। या बाळाला वॅक्सिन दिलं होतं आम्ही OPV, IPV, त्यानंतर PCV, रोटा आणि पेंटा असे अँटीजन आम्ही तिला दिले होते आणि सेम लसी आम्ही इतर 4 बालकांना पण दिलं होतं। असं एकूण 5 बालकांना सेम लसीकरण आम्ही काल केलेलं आहे। इतर 4 बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास यामध्ये झालेला नाही आहे, सगळे सुदृढ आहेत आणि पालकांच्या मते काल दिवसभर ती लस दिल्यानंतर ती बच्चू खेळत होती, नॉर्मल बिहेवियर होतं सर्व आणि दूध पण घेतलेलं आहे तिने दिवसभरात। शेवटचं ब्रेस्टफीडिंग मातेनी रात्री 10 वाजता केलेलं आहे आणि त्यानंतर जमिनीवर तिचे आई बाबा आणि मध्ये ती बच्चू या प्रकारे जमिनीवर रात्री झोपलेले आहेत आणि सकाळी 4च्या दरम्यान, पहाटे 4च्या दरम्यान तिच्या वडिलांना ती मुलगी हालचाल करत नाही असं निदर्शनास आलं। आजीने नाडी तपासून मुलगी मृत असल्याचं हे केलं, निदान केलं। पहाटे आपली टीम तिथे गेली आणि पुढचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपण तिथे केलेले आहेत। सर, सेम बॅचची लस आपण सेम वायल आपण सर्व लाभार्थ्यांना वापरलेला आहे। बाकी लाभार्थ्यांना तर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, तर लसीकरणामुळे निश्चितच या बाळाचा मृत्यू झालेला दिसत नाही आहे। तर इतर कारणांचा शोध घेण्यासाठी आपण त्या बाळाचं PM होणं हे अत्यंत आवश्यक आहे।